संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा कारभारी सुरेश सोमप्पा इरन्नर ही पालखी माढा तालुक्यात भेंड गावात ST स्टँडजवळ शेतमालक नरहरी कृष्णाजी जाधव यांच्या शेतामध्ये मेंढी माऊलीची आज कातरण सोहळा आहे आणि त्या सोहळ्यासाठी आज दत्तामामा खरात व विकार सांगोला तालुक्यातील शिरबावी गावावरून 4 व्हीलर घेऊन आलेत. आपण ज्या नावाची वाट पाहत होतो आणि फोन लावणार एवढ्यात अशा नशीबवान व्यक्तीचा फोन मला आला आणि आमची या करकम हायवेवर भेट झालेली. आता बघ्यात निघतोय. बोला जय बाळूमामा. काय दत्तामामा कुठे निघालो? काय आम्ही 1 नंबर पालखी सत्यवाईच्या पालखीत निघालो. बकरी कातरणीचा कार्यक्रम आहे. हां, तसेच धनगरी गाण्याचा बी कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम करणार. बकरी कातरण झाल्यानंतर प्रसाद घेऊन आरती घेऊन निघणार. बोला जय बाळूमामा. जय बाळूमामा. जय सत्य. मला गायनाचं मोर असली कानाचं मोर आणि बाळूमामा देव मी त्यांच्या चरणाची धूळ. अहो बाळूमामा देव मी त्यांच्या चरणाची धूळ. अहो रगतात नाही रगतापणी करत नाता आणि मामा मला भेटले बघा देवाच्या रूपात आणि म्हणे होती माझ्या कंठ मला तिने केलं कलावंत आणि दिलाचं प्रेम बोललं जीवनाचं गोकुळ असं जीवनाचं गोकुळ आणि बाळूमामा देव मी त्यांच्या चरणाची धूळ आणि बाळूमामा देव मी त्यांच्या चरणाची धूळ. देवाळूमाचा भंडारा मी कपाळाला आणि थाप मार डिंबाऱ्या गजा ढोलाला आणि तुंबगाराने मांडल तुंबगाराने मांडल तुंबगाराने मांडल तुंबगाराने मांडल तुम्ही सांग वेळेला तिने सांग टायमाला तुम्ही सांग वेळेला तिने सांग टायमाला देवा तुझ्या खेळाला देवा तुझ्या खेळाला लेंड्या लेंडेवाड्याला लेंड्या याच्या ढिगाला कारी आच्या कोटाला मेंढी गायाच्या वाड्याला कारी आच्या कोटाला मेंढी याच्या वाड्याला हाड्या मारू कोणाला हाकर मारू कोणाला हाड्या मारू कोणाला हाका मारू कोणाला पेट्याला मोद्याला या पेट्याला भाता याच्या उप्याला भाता याच्या उप्याला आणि हरी पांडुरंगाला संत बाळू मामाला हरी पांडुरंगाला संत बाळू मामाला योगी संताला मेंढ्या राज्या देवाला जय योगी संताला आणि मामा याच्या राणीला
सत्य वाया घरतीला मामा याच्या राणीला सत्य वाया घरतीला हाल सीराला अप्पा हाल सीराला शेद गुरु मावलीला मुळे माझ्या अन्नाला घालून दंडवत घालून रोटांगण घालून देव माझा बापा देवाच्या तर टायमाला आणि शेळ्या मेंढ्याचं खेळायला लागलेला राखायला आणि दिवस लागलेला देव माझा बापा चारायला देवाच्या तर टायमाला शेळ्या मेंढ्या
टायमाला काय लागलं होतं बोलायला अनाचं लागलं होतं बोलायला कान लागली या जीवाला आणि कंट गेला या चुकून बरं का एवढं बोलत असताना कोणा पडलं होतं या बाळू धरगाच्या ह्याय पिंडाला आणि बाळू धरगेला विचार लागला होता मनाचा काय करायला आणि कुठे पडलं जीवाला कुठे पडलं जीवाला बाळू माझा या मामावे बाळू माझा या मामावे आणि स्वतः बाळू धरे जेव्हा पाण्याचं पातेल हाताला धरायला काय लागलं होतं काय मला काय लागलं होतं करायला पाण्याचं पातेल धरलं होतं हाताला हिर मारवा लागला होता हुडकायला असं करत असताना तर लागली या नेमक्याला पाणी आणून पाजलं पाहिजे देवाच्या काय मला म्हणून काय लागलं होतं जेवण उभं करायला ही पाणीच्या बाजूला कोगळीच्या गावाच्या घरची औंदरी देवाच्या काय मला गावाच्या गावदरीच्या सौंदर्य देवा असं असताना आणि बाळू धनगरानं विचारे झाय पेंडाला करायला आपलं पायातलं पायताना काढायला स्वतःचा खवडा केवढा होता कमरेला देवाच्या वेळेला काय करायला लागलं होतं आणि असला भगवंत एका हातानं वडाची पारंबी धरायला एका हातानं देवानं पाण्याचं पातेलं धरायला देवाच्या वेळेला पाणी जरा जरा जेव घेईत उतरायला आणि देवा मागाया मारा पा देवा मागाया मारा पा आणि हिरीत बघायला उतरला हिरीत बघायला उतरला आणि पोरं गेल्या पडून पोरं गेल्या पडून भगवंत लागला होता हिरीमध्ये उतरायला हिरीमध्ये उतरा असताना भगवंत काय करत होता आणि पुढे पंढरपूर यात्रा टायमाला घोडाला बघा चोरीच्या जेवाला आणि विचार पंजाब कैलास भेदाला देवाच्या टायमाला काय
कळत नाही त्याला तेव्हा काय पडलं पुढे विचार पडलेला म्हणाला देवाच्या टायमाला काय विचार करायला विचार देवाला विचार पडला होता धर्मानी व खंडाला मदऱ्या तळाला काय लागले उद्याला आणि बाळू धागेला नाव लागले गावायला आणि या बाळू धागेलाची आपण जाऊन परीक्षा घेतली पाहिजे बरं का नमस्कार विचार नमस्कार नाही म्हणूनसाठी जोडीच्या देवाने विचार लागला होता मला काय करायला काय विचार करायला करून देवा तुम्ही कशाला आलाय गोंधळ चालला बाबा एवढ्याला मग हे सांगायला लागलं आम्हाला काय म्हणते त्या आणि मग मुख्यमंत्री साहेबांची मुख्यमंत्री साहेबांची मुख्यमंत्री साहेबांची मी राहणार नाही आणि चार घाण काढणार नाही म्हणून तर दाजी का बसल्या सगळं लेबर कामाला करता कशाला कोणाला बोलते अगं थांबला गे थांब आणि थोडं सारं काम आणि वाट तुझी बघते गे तुझा यानं काम 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 असा या भगवंताचा दरबार आहे की आपल्याला या आयुष्यात येऊन त्या भगवंताची सेवा करायला मिळते त्याच्यापेक्षा आपल्या आयुष्यातलं दुसरं मोठं भाग्य कुठलं नाही का जर आपण तर उद्याचा दिवस कोण बघल काय सांगता येत नाही वाटतंय कोणाला उद्या देवाला येईल त्यामुळे काय भक्ती करायची आज आपण जोपर्यंत मामापाशी येतावरच वेळापूरचे पिंके घोड्याचे मालक दादासाहेब मोरे त्या बाळूमामाच्या भक्ताला चाललेल्या गाण्याला 200 रुपयाचं भ्रमण केलं माझ्या संत बाळूमामानं आश्रम भगवंतानं 4 हाताने देवा 5 जण वालिकाचा आशीर्वाद लागावा का पहिला काळ निघून गेलाय माणूस 80-90 वर्ष 100 वर्ष म्हणत होतं तसलं काय राहिलं नाही आता 50-60 मध्येच आपला दिवस पडतोय किती त्यामुळं शेतकऱ्यांची फिरवणार आणि एकदाच येतो या मानव जन्म 4 दिवसाची जवानी जाईल करून मानव जन्म येणार नाही फिरून आणि 4 दिवसाची जवानी
बाळू मामा आला या भोजनाला कैलास भेद सोडायला असं आणि भगवी छाया अंगाला लावायला गळ्याला रुद्राक्षाच्या माळा घालायला असं दगडात दगडखड्या घातल्या मर्यादात मर्यादा घालायला आणि काय लागले उत्तर करायला जुळी लावलेली डाव्या बाजूला देवाच्या टायमाला असं आणि देवाल्याला निवडत यात्र वेळेला त्या मधल्या काढायला बघा त्याला मानेला खंडाला मधल्या काळाला या कोगळीच्या राणाला येऊन काय लागले उत्तर करायला त्या सणाऱ्या माणूस धनगरांना हा हिच्या तळातनं पाण्याचं पातेल भरून येऊ देवाल्याला वरच्या बाजूला हा आणि जसा बाळूवर येईल आणि जोडीचं देव येऊन उभा राहिलेला देवाच्या वेळेला येऊन उभा राहत काय लागले उत्तर बोलायला आणि जसं या दोन्ही देवाने या बाळूला बघायला हा आणि काय लागलं होतं बोलायला देवाच्या टायमाला आणि मला भाडा या महिन्यात मला भाडा या महिन्यात सांगायला कामनागिरी या जीवाला खंड गेलाय सुकून वर्गा टायमाला काय लागले उत्तर होयाला कोणी पर्व गेलं या बाळूच्या ध्याय पिंडाला तेव्हा घरीचे मालक कुमार मोरे यांनी 100 रुपये भरपाई या बाळू धनगराच्या असं आपण बाबा आलोय कशासाठी चाललंय काय आपण या घोसळ्याला पाणी घाय पाहिजे काय होईल तेव्हा आपल्या शिराला पातक लागेल देवा त्यात्र वेळेला म्हणून या बाळूमामाने काय केलं आणि असणाऱ्या पाण्याचं पातेल घेऊन होते या घोसळ्याच्या हाताला देवा त्यात्र जाय मला हिऱ्याला पाण्याचं पातेल एकच घोसळे पाणी केलं होता देवा आणि घोसळी लागलं होता बोलायला एक जणाची कान भागली या देवा त्यात्र वेळेला काय केलं होतं देवा? बाळू माझ्या मामाने काय बाळू माझ्या मामाने काय पाण्याच्या पातेल काय पाण्याच्या पातेल काय आता या धेरण काय आता या धेरण काय आणि निघून
राहिलेल्या गोसाव्याच्या हाताला दिलत. त्या वेळी गोसावे काय लागलं तुला करायला? गोसाव्याला पाणी पाजायला देवाच्या वेळेला गोसाव्याला पाणी पाजलं होतं. बाळूच्या हाताला पातेलं दिलं होतं. आणि जसं दिल्याला पातेला मारून खाली ठेवायला देवाच्या वेळेला. आणि काय केलं बाळू मामा माझ्या? आणि जसं या बाळूला विचार द्याय पिंडाला ठेवायला. आता आणि बाळू माझ्या आया मामाने, बाळू माझ्या मामाने, याच्या काकाला, याच्या काकाला. आणि देवा या पातेलं ठेवायला खाल्ल्या बाजूला त्यात्र वेळेला. आणि देवा लागला होता या गोसाव्यांचं दर्शन घ्यायला देवाच्या टायमाला. दर्शन जसं घेतलं होतं तसं या जोडीच्या देवाने या गोसाव्याच्या रूपात आलेल्या भगवंतानी आणि या बाळूच्या मस्तकाला बाळूच्या शिरावर हात ठेवला होता. आणि बाळूला काय आशीर्वाद लागलं होतं देवाला देवाच्या वेळेला. तेव्हा त्या बाळूला काय आशीर्वाद दिला असेल विचारायला बसलेल्यांना. जगाचा मालक म्हणजे म्हणून त्याला काय आशीर्वाद दिला असेल हो. अरे बाळू मामा माझा आणि आता जेव्हा होता रे. अरे झालं महिना वेळ त्याला जगाचा होता रे. 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 भगवंताच्या शिराला हात ठेवायला आणि त्यावेळेला असणाऱ्या जोडीचं देवा आशीर्वाद लागलं होतं. देवाच्या टायमाला तेव्हा त्या असणाऱ्या बाळूला लागलं होतं आशीर्वाद द्यायला. बाळू चंद्र सूर्य सुस्तर झाला गंगा भावचं देवाच्या वेळेला तुला माझ्या सिद्धीला असा आशीर्वाद द्यायला देवाच्या टायमाला. काय लागलं होतं करायला द्या आणि तो बोललेली गोष्ट खरी होईल देवाच्या टायमाला. काय म्हणलं भगवंत? देवाने विचार करायला आशीर्वाद द्यायला या बाजूला पायाचं पातेलं उचलायला देवाच्या वेळेला. काय करायला बाळू मामाने? पाण्याचं पातेलं हाताला धरायला देवाच्या वेळेला. आणि बाळू माझा या मामा रे, बाळू माझा या मामा रे.
मला